महत्वाची बातमी 24 तासामध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 65 जण जखमी झाले आहेत। पावसाळ्यामधल्या दुर्घटना वाढल्यात, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। कुंडमळा धबधब्याजवळ पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला तर नांदेड सीमेजवळील बासर गावामध्ये 5 जण नदी पात्रामध्ये बुडाले। सावधान, पावसाळ्यातले अपघात वाढले। 24 तासात 18 मृत्यू, 65 जखमी। पहिली घटना, कुंडमळा धबधब्याजवळ पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला। पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसह पूल कोसळला। 6 वर्षाच्या मुलासह 4 जणांचा मृत्यू, 54 जखमी। मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत। त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं। त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं। पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे। दुसरी घटना, नांदेडच्या सीमेजवळ असलेल्या तेलंगणातल्या बासर गावात 5 जण नदीपात्रामध्ये बुडाले। हे सर्वजण बोटीनं नदीपात्रामध्ये गेले होते आणि बेटावरून उतरून स्नान करत होते। तिसरी घटना, बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये विश्वगंगा नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला। देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला। एकाच कुटुंबातले 7 ते 8 जण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना ही घटना घडली। चौथी घटना, माथेरानच्या तलावामध्ये 3 तरुण बुडाले। नवी मुंबईहून पिकनिकसाठी 10 जणांचा ग्रुप माथेरानला गेला होता। त्यावेळी हा ग्रुप शेरला तलावामध्ये उतरला। यातल्या 3 तरुणांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। पाचवी घटना, अमरावती जिल्ह्यातल्या तुरखेड गावामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला। शेतामध्ये तूर आणि कपाशीची पेरणी सुरू असताना शेतकऱ्यावर वीज कोसळली। पवन कोल्हे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर निर्मला कोल्हे जखमी झाल्यात। मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला तर 51 जण यामध्ये जखमी झाले। 25 तासानंतर इंद्रायणी नदीमधील रेस्क्यू ऑपरेशन आता थांबवण्यात आलेलं आहे। आज दिवसभरामध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही आणि त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले। तर 3 मृतदेहांची ओळख आतापर्यंत पटलेली आहे। पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला आहे तर ड्रोनच्या मदतीने या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। त्या शोध मोहिमेसाठी बोटीचा देखील वापर करण्यात आला। अखेर 25 तासानंतर आता हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले। कुंडमळा पूल दुर्घटनेनं चिंचवडच्या माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोहित माने एका खासगी कंपनीत काम करत होते। रविवार असल्यानं पत्नी आणि मुलासह ते कुंडमळा परिसरात फिरायला आले होते। रविवारी फादर्स डे होता, त्यामुळे रोहित यांनी आपला 6 वर्षाच्या मुलासोबतचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसलाही ठेवला होता। दुर्घटनेच्या वेळेला रोहित, त्यांची पत्नी आणि 6 वर्षाचा विहान पुलाच्या मध्यभागी उभे होते। गर्दीचा भार सहन न झाल्यानं पूल मध्यभागी तुटला। रोहित आणि विहान कोसळलेल्या पुलाच्या खाली सापडले, त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला। रोहित यांची पत्नी पुलाच्या बाजूला कोसळली, त्यामुळे तिचा जीव वाचला। काल दुपारी रोहित यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते, पण अनेक तासानंतर सुद्धा त्यांना रोहित आणि विहानचं काय झालं हे समजत नव्हतं। सुप्रिया सुळेंनी या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला होता। लहान होता, 5 वर्षाचा होता। कुठल्या गावचे होते, कधी फिरायला गेले? कोल्हापूरचे होते, राहायला इथंच होते। म्हणजे माझे भाऊजी इथे जॉबलाच होते।
राहायला प्रेमलोक पार्कला होते. विहान नाव होतं त्याचं. 6 वर्षाचा 5-6 वर्षाचा होता. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे फिरायला फिरायला गेले होते आणि मध्येच आम्हाला फोन आला 4 वाजता की असं असं झालेलं आहे आणि दोघं पण मिसिंग आहेत, रोहित आणि विहान. बहिणीचा हात फ्रॅक्चर झाला आणि पायाला लागलेला आहे. पण माझे भाऊजी आणि माझा बारका भाचा, माझ्या भाऊजींची बॉडी नेली आता त्यांनी पोस्टमॉर्टम. माझा भाचा येतो आतमध्ये. रोहित आणि विहान जिवंत सापडतील अशी आशा त्यांच्या नातेवाईकांना होती, पण अखेर रात्री दोघांचे मृतदेह कोसळलेल्या पुलाखाली सापडले. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये 500 ठिकाणं धोकादायक आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. पावसाळ्यामधील धोकादायक ठिकाणी सुरक्षा वाढवणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात, अशा 500 जागा आहेत. त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही, काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं. त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं. पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये. आणखी एक महत्त्वाची बातमी. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासामध्ये 13 ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडली आहे. एका ठिकाणी होर्डिंग तर एका ठिकाणी भिंत पडल्याची देखील घटना घडली आहे. या घटनांमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासामध्ये 13 ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना, एका ठिकाणी होर्डिंग आणि एका ठिकाणी भिंत पडली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. याच मार्गावर खड्ड्यांमुळे एक एसटी बस सुद्धा, या बसला देखील अपघात झाला. यामध्ये 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये भिंतीचा भाग कोसळला. चिपळूणमधील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवानं यामध्ये कोणी जखमी झालं नाही, मात्र संरक्षक भिंतीचा काही भाग या ठिकाणी कोसळलेला आहे. परशुराम घाटामध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. परशुराम घाटामध्ये संरक्षक भिंतीचा भाग कोसळलेला आहे. आणि एखादा धबधबा असावा असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे परशुराम घाटात भिंतीचा भाग कोसळला. तर वेगळं काही बोललं असेल तर राजकारण सोडेन असं अजित पवार म्हणाले. अंबानींच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी हे विधान केलं. वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय असं अजित पवार म्हणाले. पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले असं अजित पवार यांनी म्हटलंय. काही गोष्टी इतक्या फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय. मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत. तुम्ही सगळ्यांनी, अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय सतीश तावरेंचं, अजित, सतीश, ओम साई, तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला आज 1-2 जणांचे फोन आले, म्हणले दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात. म्हटलं काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते. पेट्रोल सोडण्याचं काम. नीट ऐका वकील, तुम्ही इथे हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी
वेगळा उल्लेख केला. मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण.